हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवंदना अर्पितो। आज या ठिकाणी राज्य प्रतिष्ठान कामठी माध्यमातून आयोजित शिवतांडव स्तोत्राच्या पठण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रेरणा स्रोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत, त्याचप्रमाणे श्रीमंत राजे मुधोजी भोसले, आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार परिणयजी फुके, टेकचंदजी सावरकर, या ठिकाणी उपस्थित सर्व महानुभाव आणि विशेषतः शिवतांडव स्तोत्राचं या ठिकाणी पठण करण्याकरता आलेले सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी अतिशय मनापासून या ठिकाणी शिवराज्य प्रतिष्ठान कामठीचं अभिनंदन इच्छितो की आज अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला। विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिष्ठान आमच्या मुलींना, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणं असेल किंवा आमची जी काही एक आमचा आध्यात्मिक वारसा आहे तो वारसा पुढे नेण्याचं काम असेल, छत्रपती शिवरायांनी ज्या स्वराज्याची संकल्पना केली होती त्याच्या अनुरूप अनेक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असतो। आपल्याला कल्पना आहे की शिवतांडव स्तोत्र हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्तोत्र आहे। ते तसं रावण रचित स्तोत्र आहे। ज्यावेळी रावणाने आपल्या सुंदर लंकेमध्ये कैलास पर्वत असला पाहिजे म्हणून कैलास पर्वतच उचलून तो लंकेला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी शिवजींनी केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने तो दाबला आणि त्यानंतर रावणाचा जो काही अहंकार होता त्याचा भंग झाला आणि आपण अडचणीत आहोत हे समजल्यानंतर रावणाने शिवस्तुती चालू केली। ती शिवस्तुती म्हणजे हे शिवतांडव स्तोत्र आहे, ज्यामध्ये शंकराच्या शिवशंभोंच्या विविध रूपाचं, त्यांच्या विविध गुणांचं वर्णन हे या स्तोत्रामध्ये करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्याचं उच्चारण असल्यामुळे या स्तोत्राच्या उच्चारणातनं आपलं उच्चारण देखील चांगलं होतं आणि मनाला एक चांगली शांती देखील मिळते। आणि अर्थातच रावण रचित असल्यामुळे त्याच्यामध्ये एक आक्रमकता देखील आपल्याला पाहायला मिळते। महादेवाची स्तुती जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमन निनादवड्डमर्वयम चकार चंड तांडवम तनोतुन शिवा शिवम, अशा प्रकारची एक जी स्तुती या ठिकाणी केलेली आहे। मला असं वाटतं त्यामुळेच ते म्हणत असताना एक अंगामध्ये स्फुरण देखील आपल्याला या निमित्ताने येतं। आणि मी खरोखर ही जी टीम आहे, ज्या टीमने आपल्या सगळ्या सहभागी ज्या आमच्या माता भगिनी आहेत, बंधू आहेत, यांना याचं प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणातनं
आज एक प्रकारे रेकॉर्ड या ठिकाणी होतोय आणि मोठ्या संख्येनं आपण शिवतांडव स्तोत्र म्हणतोय। मी त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो। आपण असं मानतो की कणाकणात शिव आहे, त्यामुळे हे जे शिवतत्व आहे या शिवतत्वाचा जागर करण्याचं काम आज या कार्यक्रमातनं होतं आणि त्याकरता आपण आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। Thank you so much, sir.